ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिरा
या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हे विले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी हे विले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान विठ्ठल श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभूतिभी देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष गाढा पहा नमामि शारदा देवी वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा मस्तक ही पाया विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करारविंदे पदारविंदं मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति घ्यावी घ्यावी माझी सेवा
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देहू निवासी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु देहू निवासी तुकोबारायांचा 4 चरणाचा भक्तिपर प्रकरणातील असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार, तो म्हणजे असा: मौजे शिरा शिरला नवीन असल्यामध्ये होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नियोजन आणि कीर्तनकार असतील, नवे श्रवण भक्ती करणारे काही धारक असतील, नामधारक असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण हा अट्टाहास आपल्या गावकऱ्यामुळे घडून आलेला आहे. हे सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? 12वं. या 12व्या वर्ष म्हणजे तपपूर्तीकडे आपण आलेलो आहोत. म्हणजे तप झालेला आहे. 1 वर्ष 2 वर्ष असं करत करत आपण 12 वर्षापर्यंत आलेलो आहोत. थोडा आवाज दे भैया, थोडा प्रबल दे, करून माझा आवाज प्रत्येकाच्या कानावरती जाईल. चेंडू माहित आहे, जेवढ्या जोरात मारला तो आपल्या अंगावर येतो. जर माझा आवाज प्रत्येकाच्या कानावर जर पडत असेल तर साधाला प्रतिसाद द्या, जेणेकरून हे कीर्तन 1 तासाचं 2 तास होईल, 2 तासाचा 2.5 तास होईल. बरोबर आहे? आणि प्रामाणिकपणे आपण देवाने जसा जन्म दिलेला आहे तसा आपण प्रामाणिकपणे त्या देवासाठी भजन करूयात. जाणार होते पकवाज वाजवण्यासाठी, माझ्या विनंतीला मान देऊन याच गावामध्ये थांबले. असे भावाप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय मदन महाराज कोर्टेकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार पाहिजे. आणि वसमतवरून खास कीर्तन ऐकण्यासाठी गेले 15 दिवस झालं तारीख घेतल्यापासून उत्सुकतेनं मला फोन लावून, महाराज जायचे बरं का आपल्याला, जायचे बरं का आपल्याला, असं वारंवार सूचना करणारे, भ्रमणध्वनीच्या द्वारे, मोबाईलद्वारे, प्रत्यक्ष भेटून सुद्धा माहिती देणारे आमचे मोठे बंधू, खरोखरच 2 महिने ते 3 महिने झालं त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करतोय आणि श्रवण भक्तीचा हा प्रसाद तुमच्यासमोर वाढण्याचा मी प्रयत्न करतो. ते म्हणजे त्यांच्यासाठी एका जोरदार काही झाली पाहिजे. प्रदीप महाराज म्हातारगावकर, अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व. कुठेही कीर्तन असलं तर महाराजांसाठी 200-300चा हार बघायचं नाही, काय नाही, खिशातला जळ लागली हातात नाही, गाडीमध्ये डिझेल टाकणार, तो व्यक्ती त्या कीर्तनापर्यंत पोहोचणार. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार काय झाली. आणि समस्त गावकरी मंडळी, वयोवृद्ध माणूस असतील, वयोवृद्ध महिला असतील, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. पळसगावहून काही मंडळी आलेली आहेत कीर्तन खास ऐकावं म्हणून, कोर्ट्याहून काही मंडळी आलेले आहेत. खरोखरच आजचा जो भक्तीचा योग आहे, भक्ती काय असते, तुकोबारा यांनी भक्तीचं वर्णन या अभंगातून करण्यात आलेलं आहे. त्याचा सरळ सोपा अर्थ तुमच्या समोर मांडतो आणि पुन्हा कीर्तनाला प्रारंभ करतो. सोपा अर्थ कसा आहे बघा: हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती कशाला म्हणतात? थोर भक्ती म्हणजे नेमकं काय? हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते? म्हणजे भक्ती जर आवडली असेल तर तो भक्तावर प्रेम करतो, असा मतलब. तर देवाला भक्ती आवडली तर देव प्रेम करणार, तुमचं रक्षण करणार. मग देवाला भक्ती नेमकी कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. बघा, आपल्याला प्रत्येकाला संसार आहे. संसार म्हटलं की सुख आलं, दुःख आलं की नाही आलं? बोला म्हटलं ना, बोला, माझ्याशी साधाला प्रतिसाद द्या. शिक्षक व्यक्तिमत्व आहे, प्रश्न अजून मधून करणार. मुंडी हलवू नका, अशी अशी अशी, फक्त जीभ हलवा. बोला माझ्याशी. मुंडी हलवलं तर मला कळणार नाही. बोलणार का? हो का नाही? जाऊ का घरला? बोला बरं का, माझ्याशी बोला.
आपल्याला संसार आहे, संसारामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे काय? माया म्हणजे पैसा बी होतो, माया म्हणजे साठवलेला माया, बरोबर आहे का नाही? संकल्पावी माया संसाराची. संसारामध्ये दुःख आहे, सुख आहे, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. तुकोबारायांना सुखी आला असेल, दुःखी आला असेल, त्यावेळेस भक्तीकडे तुकोबाराय वळले असतील. दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती. चित्ती म्हणजे हृदय समाधानी ठेवलं पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान. देवानं जसं ठेवलंय ना तसं राहायला पाहिजे. देवानं जर गरिबीत ठेवलंय ना, पण श्रीमंतीकडे पाहायचं नाही बाबा, दुःख होतं. 10 रुपये आहेत ना आपल्याकडं, 20 रुपयाची अपेक्षा करायची नाही. ते 10 कसे कारणे येतील, त्यात 20 मुलं 10 बी खर्चून जाते. पुन्हा 20 साठी पुन्हा प्रयत्न करावा लागतंय, पुन्हा नांगर हाणावं लागतंय, पुन्हा कुणाचा तरी धुरा कोरावं लागतंय आणि मग भांडण येते. मग ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तृतीय चरणात तुकोबाराय सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. दुःखाची केवळ किती बघा, मला दुःख आहे, मला दुःख आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक दुःख समोर येऊन बसलेले असणार महाराज, येऊन ठेवलेला असणार. त्याच्यासाठी वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ म्हणजे आपण जे संचय केले ना, आपल्याजवळ जो साठा केलाय, पुण्याचा असेल किंवा पापाचा असेल, पुण्याचा असेल किंवा पापाचा असेल, तो जो संचय आहे. कारण वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ दुःख आहे आणि वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि शेवटच्या चरणात तुकोबारायांनंतर जर तुम्हाला दुःख असेल तर तुम्ही काय करा, की तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. जो पण संसार करायचा आहे तो देवाचा आहे असं समजून करा. मी जे कार्य करतोय ते देवाचंच कार्य आहे. मी जे पुढं कार्य करणार आहे, मोठं कार्य असेल ते देवाला साक्षी ठेवून करणार आहे. शुभमंगल असेल तर देवाला पत्रिका ठेवून नतमस्तक होऊन, देवा हे पेलो बर का, हे संकट माझं, दुःख आलं पेलो बर का. कारण आपण जर देवावर भार टाकला तर ते हलकं होते. असं तुकोबाराय सरळ सरळ अभंगाच्या या 4 चरणामध्ये विवेचन करतात. आता ते सविस्तर आपण त्याचं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल. सर्वप्रथम तुकोबारायांचे विचार काय आहेत ते तुमच्यासमोर मांडणं मला गरजेचं वाटतंय. मानवतेच्या मळ्यामध्ये भलेपणाचं पीक लावावं, सद्गुणांची शेती करून संयमाचं अन्नधान्य पिकवावं, असं सांगणारे विचार माझ्या तुकोबारायांचे. चारित्र्याच्या सिंचनातून संस्काराची रोपे उगवायला लावणारे विचार सुद्धा माझ्या तुकोबारायांचे आहेत. पुढे चालून सांगतो, निंदेच्या पावसात भलेपणाची छत्री उडून धरायला लावणारे विचार सुद्धा माझ्या तुकोबारायांचे आहेत. तुकोबाराय म्हणजे साधे व्यक्तिमत्व नाही. तुकोबारायांनी 4,500 ते 5,000चा अभंगाचा गाथा आमच्या समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिला. खरंय खोट आहे? बोलत चला बरं का, खरंय का खोट आहे? तर या सर्वांच्या हितासाठी तुकोबारायांनी गाथा निर्माण केला. मग ज्या वेळेस तुकोबारायांनी गाथा निर्माण केला त्यावेळेस काही लोकांनी त्यांना विरोध केला. काय म्हणाले? वेदांचा अर्थ आम्हाच ठावा, येराणी भावा भार माथा. मग मला सांगा, तुकोबारायांनी गाथा निर्माण केला समाजासाठी केला. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं, समाजासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यातले दोषावे, दोषोनी मज द्यावे पसायदाने. पण मला सांगा, या संतांनी आपल्यासाठी जर वाटलं असेल, सर्व काही केलं असेल, त्यांना विरोध झाला. खरं खोट आहे बाबा? विरोध झाला. मग तो विरोध आता पण होत असतो, आता पण होत असतो. जसं की कार्यक्रम करायचा म्हटलं तर विरोध आला. हा 18 करताना सुद्धा गावातल्या मंडळी विरोध करतात. परंतु असं ऐकण्यात आलं की ज्यांनी माझी तारीख घेतली ते म्हणजे आमचे गोविंद बाबा गोमासे इथं आहेत, ते हजर आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आहे. आल्या ते म्हणाले की आमच्या गावामध्ये काही असू द्या, मंगल कार्य असेल, सत्याचं कार्य असेल, कोणतं धडाडीचं कार्य असेल, लग्न कार्य असेल तर एकजुटीनं कार्य करतात. खरंय खोट आहे? बोला की खरंय. सर्वजण एकत्र येतात. बाकी तिकडं भांडण किती असू द्या, बांधाचं असू द्या, धुऱ्याचं काही असू द्या, माझी भाषा कळते का? लातूरकडली भाषा थोडं समजून घ्या बरं. हा, लातूरकडली भाषा आहे. इकडली भाषा मला अजून जमत नाही. 7 ते 8 महिने झालं इंग्लिश कॉलेजला प्राध्यापक म्हणून आलो. थोडं भाषेचा थोडा वाटत असेल तर सांगा.
हा तर गोमासे महाराजांनी माझी तारीख घेतली म्हणून तुमचा दर्शनाचा योग आला बरं. तसं समाजामध्ये सुद्धा चांगल्या कार्याला काम करत चला बरं का. एखाद्याचं लग्न असेल, गरीब असेल, झटायला तुम्हाला कोणी नसेल तर तुमचं गाव म्हणून करतंय म्हणून माझ्याकडून तुम्हाला करत जावा. कारण एखाद्याला झेपत नसते, एखाद्याची होत नसते, कार्य कमी असतं, कार्य मोठं असतं. आपण साथ केली तर मोठं कार्य होत राहतं. आणि आणखी एक वैशिष्ट्य तुमच्या गावचं ऐकलं की जे मुख्य जनावर आहेत त्यांना इथं आणलं जातं, त्यांच्यावर मलम पट्टी उपचार केला जातो. हे पण मी ऐकलं. ते खरं आहे ना? बरोबर आहे. म्हणजे पुण्याचं काम. वा वा, खूप मोठा आशीर्वाद लागणार बाबा, खूप मोठा. कारण कमी लोक असतात, अशांना जपा बरं, अशांना जपा, जपलं पाहिजे. बघा, फकीर होता फकीर, दिव्यासाठी जायचा, दिव्याला तेल द्या, तेल द्या, तेल द्या. त्यावेळेस दिव्याला कोणी तेल दिलं नाही. दारोदार जायचं, दिवाळी आहे, दिव्यासाठी तेल द्या, त्यावेळेस कोणी दिलं नाही. पुढच्या दाराला जा, पुढच्या दाराला जा. एका दगडावरती आपलं जीवन व्यतीत करणारा तो फकीर आयुष्यातून निघून गेला. आज मला सांगा, बातम्यामध्ये आम्ही वाचतोय की शिर्डीच्या साईबाबाला सोन्याचं ताट दिलं, सोन्याचे आभूषण दिले, बसण्यासाठी चौरंग दिला चांदीचा, सोन्याचे आभूषण दिले, पाट दिला. प्रत्येक बातम्या आम्ही टीव्ही मध्ये वाचतो, पेपर मध्ये वाचतो, पाहतो सुद्धा. परंतु तो फकीर होता, त्यावेळेस दिव्याला तेल मागत होता, त्यावेळेस दिव्याला तेल कोणी दिलं नाही. प्रत्येक दारोदार जायचं, दिवाळी आहे, तेल द्या, तेल द्या, तेल कुणी दिलं नाही. आज समस्त शिर्डी त्यांच्या नावानं फुलं विकताना आम्हाला दिसते, त्यांच्या नावानं तावीज विकताना आम्हाला दिसते, त्यांच्या नावानं नवे नवे गाडी पार केल्यानंतर 100ची पावती आमच्या हातावर टेकवताना लोक दिसतात. आम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर एका तासासाठी 2000 रुपये मोजावे लागतात. मला सांगा, फकीराच्या नावानं आज समस्त शिर्डी पोट भरते नाही कराय ना. शिर्डीचे साईबाबा होते, त्यावेळेस त्यांना जवळ दिले नाही, दिव्याला तेल दिले नाही. दुसरं उदाहरण सांगतो, माझा ज्ञानेश्वर माऊली आपण म्हणतो ना, ज्यावेळेस पोटाची खळगी भरायची होती त्यावेळेस मधुकरी मागताना पोटाच्या खळगीला भाकर मागितली जाते. त्या झोळीमध्ये या समाजानं माती मिसळण्याचं काम याच लोकांनी केलं. सकाळी एक भाकर, संध्याकाळी एक भाकर, या पोटाला लागते किती? या भाकरीला, पोटाला लागणाऱ्या भाकरीला सुद्धा ज्या समाजानं माती मिसळली. आणि दर्शन घेताना एक डोळा रडतोय आणि एक डोळा हसतोय. रडणारा डोळा म्हणतोय माझ्या माऊलीला त्यावेळेस या लोकांनी अन्न खाऊ दिलं नाही. हसणारा डोळा म्हणतोय वा 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 वा, किती सुंदर आहे माझ्या माऊलीचा मुखवटा, चांदीचा मुखवटा आहे माझ्या माऊलीचा. वा 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 वा, किती सुंदर आहे, वा किती छान आहे. आज माऊली असते तर त्यांच्या मुखामध्ये मी घास भरवला असता, नैवेद्य भरवला असता. माझे माऊली असायला पाहिजे होते. ज्या माऊलीनं समाजासाठी बसायला मागितलं, आता विश्वात देवे येणे वाक्यातले तोषावे, तोषोनी मजल्यावे बसायला. माऊली होते त्यावेळेस कळले नाही. माऊली निघून गेल्यानंतर समस्त आळंदी माऊलीचे फोटो विकताना आम्हाला दिसते, माऊलीच्या नावानं माळा विकताना आम्हाला दिसतात, माऊलीच्या नावानं तुळशीच्या हार आम्हाला विकताना आम्हाला दिसतात. मला सांगा, मी खरं बोलतो का? आज या भारताच्या घाटावर सुद्धा तुकोबरायांसारख्या अभंग मानून कितीतरी पैशाच्या गड्ड्या निघणारे कीर्तनकार आम्हाला दिसतात, फोटो करताना आम्हाला दिसतात. हे खरं आहे का खोटं आहे? बोलत चला माझ्याशी, खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, संत असतात. आता हे गुराढोराचं जर कार्य असेल, किळस येतो, किळस येते, जखम झाली ना, एखादी मुंडी इकडे जाते, दात इकडे निघतात, पायाला उपाट होतात, किळस येते, करू वाटत नाही. ते कार्य हे दादा करतात, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार जोरदार जोरदार. कारण हे कार्य संतांच्या हातून होत असतं. बाबा तुम्ही मनाला माना किंवा न माना, हे कार्य संतांकडून होत असतं. आणि हे संतच आपल्याला जपायचे, आपण जपले पाहिजे. एकदा का व्यक्ती निघून गेला ना, गेल्यानंतर त्याच्या नावानं गुणगान करू नका. ते आहेत ना, प्रेम गुणगान गायले पाहिजे. अजित
100% लोक आहेत. जिकडे बघाल तिकडे लोक आहेत, जिकडे बघाल तिकडे लोक आहेत. मुंबईला बघा लोकच लोक आहेत, आमच्या लातूरला बघा लोकच लोक आहेत, तुमच्या हिंगोली जिल्ह्यात बघा लोकच लोक आहेत का नाही? सगळीकडे लोक आहेत. परंतु त्यामधले फक्त काही लोक सक्सेस आहेत. सक्सेस काही लोक म्हणजे 3% लोकांचा समाज सक्सेस आहे. 97% लोक बसलेला इथं काबाड कष्ट करतोय, शेती करतोय. आज सचिन तेंडुलकर माझ्यासाठी वंदनीय आहे. तो भारत देशासाठी खेळतोय. त्याचा धावांचा डोंगर वर्तमानपत्रामध्ये येतो, त्याचा मोठालट फोटो येतो, धावांचा डोंगर मोठालट येतो. परंतु माझ्या शेतकरी बापाच्या ह्या बांधावरून त्या बांधावर आतापर्यंत कितीतरी धाव झाली असेल, कितीतरी पाया घातल्या असतील, कितीतरी धुंदे घातले असतील, कितीतरी नांगरटी घातल्या असत्या. ह्या बांधावरून त्या बांधावर कितीतरी धाव झाली असेल. परंतु माझ्या शेतकरी बापाची धाव कोणत्याच वर्तमानपत्रामध्ये आली नाही. फक्त एकच धाव आम्हाला पाहायला भेटली. आत्महत्याची संख्या एकावरून लाखावर आणि आत्महत्याची वेळ बापावरून लेकावर. एवढीच क्रांती आमच्या शेतकरी बापाच्या जीवनामध्ये झाली. जर कुठंतरी आपल्याला क्रांती करायची असेल, घडवायची असेल, तर अशा लोकांना जपलं पाहिजे जे विचार पेरतात. कारण शिवाच्या पिंडीला कोटाळून बसलेल्या मार्तंडांना यमाचे पाच सोडू शकले नाही. अगदीच तो तसा महामानव छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पिंडीला कोटाळून बसले होते. आणि त्या पिंडीला म्हणतात, अरे आतापर्यंत आम्ही राजे पाहिले हो, दह्याचा अभिषेक करणारे, दुधाचा अभिषेक करणारे राजे पाहिले, परंतु फक्त आणि फक्त एकमेव असा राजा आम्ही पाहिला, तो म्हणजे रक्ताचा अभिषेक करणारा राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताली. मी का सांगतोय? कारण जोपर्यंत चांगले व्यक्ती आपल्या समाजात आहेत ना, तोपर्यंत त्यांची किंमत होत नाही. ते एकदा निघून गेले ना, त्यांची आपण जय जयकार करत होतो. अजितदादा पवार होते तेव्हा त्यांना नावं ठेवले लोकांना. एकदा का ते एका क्षणात निघून गेले की त्यांची स्तुती व्हायला लागली. कसला समाज असेल सांगा? होता तेव्हा 70,000 कोटीचा घोटाळा केला, 70,000 कोटीचा घोटाळा केला असं ओरडणारा समाज हाच आहे ना, हाच आहे ना. आणि देव माणूस होता, निघून गेला हो म्हणणारा समाज सुद्धा हाच आहे, हाच आहे. बदल नाही महाराज, बदल नाही. आहे तोपर्यंत कीर्ती करत नाही. एकदा जर निघून गेला ना, त्याची जय जयकार करतात. माझ्या तुकोबरायांनी सुद्धा ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडवला त्यावेळेस तुकोबराय 13 दिवस इंद्रायणीच्या काठावरती बसले, अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला, अन्न त्याग करून 13 दिवस उपोषण केलं आणि विठ्ठलाचं भजन करत राहिले. विठ्ठलाचं भजन करत राहिले. बाबा देवा, अरे त्यामध्ये माझं वर्णन नाहीये, त्यामध्ये तुझं वर्णन आहे. माझ्यासाठी गाथा नव्हता तो, त्याच्यामध्ये तुझ्या रूपाचं वर्णन आहे, तुझ्या देहाचं वर्णन आहे. आणि हे माझ्यासाठी गाथा नाही, तुझ्यासाठी आहे. द्यायचाय तू दे. जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले, हा तुकोबरायांचा महिमा. देहू गावी अवतरला हा आत्मा संतांचा, बांधला सेतू अभंगाचा. अशी म्हणजे तुकोबार आहे. सेतू बांधला हो अभंगाचा. आणि त्या तुकोबारांना म्हणतात काय हे लोक, ही मंडळी काय म्हणतात? रामेश्वर भटांनी चापट मारली त्यावेळेस तुकोबाराय रामेश्वर भटाच्या पाया पडतायत. त्याला संत म्हणतात. विठ्ठल
हिंगोली जिल्ह्यामध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये नाहीये, तुकोबांच्या गाथेमध्ये नाहीये. खरं आहे का? श्रीमंत व्यक्तीचं नाव नाहीये, परंतु ज्याच्या घरामध्ये गण्या खायला नाही त्या विदुराचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एखादी महिला राष्ट्रपती होऊ शकते, एखादी महिला मुख्यमंत्री होऊ शकते, तर कानोपात्रा होऊ शकत नाही. विठ्ठल गुरुजी एक वाक्य सांगायला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणून. कारण तुमचं लक्ष माझ्याकडे आणावं लागलं. आणि इकडून उचलून काय केले? बरोबर आहे का? म्हणजे तुमचं एकाग्रता माझ्याकडे आणावं लागेल. त्याच्यासाठी हा प्रयोग आहे. कारण तुकोबारायांनी सेतू उभा केलाय अभंगाचा, आणि त्या अभंगामध्ये तुकोबाराय मांडणी करताय. वेगवेगळे अभंग आहेत. आपली वाचा टिकवली पाहिजे, त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात. पिकलिया सेंदे लोडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निभाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. जर सर्व आनंदाची सृष्टी करायची असेल तर आपल्याला आपलं काम नियोजनबद्ध करायला पाहिजे. या देवानं आपल्याला देह दिलाय, खूप चांगला दिलाय. भेटले नाही. आपल्याला जर एखादी भूमिका करण्यासाठी त्या देवानं आपलं नियोजन आयोजन केलं असेल तर ते कार्य नीट बजावलं पाहिजे. आणि मोजका हा देह आहे आपला. बघा, पूर्वी 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्षाचं. देवानं तो 1 शून्य काढला, पुन्हा 10,000चं केलं. 1 शून्य कमी केला, पुन्हा 1000वर आणलं. 1 शून्य कमी केला, 100वर आणलं. आता 1 शून्य कमी कोरणे म्हणजे झालं. तर 10वर जर आणलं तर संपला की कार्यक्रम. 5वीत जाऊन दिसतं, 5वीत बी नाही, 5वीत सुद्धा जात नाही, 4थीतच कार्यक्रम. मग मला सांगा, देवाला दिलेला देह आहे 1,00,000 वर्षाचा. थोडं मला बी बोलू द्या आता. हा, थोडं मला जर जड जायला तर म्हणा, थोडं थोडं ऐकू द्या की. तर म्हणले असते तर ते उतरले असते. गायनामध्ये क्षेत्रामध्ये स्वर दिलाय म्हणून उतरले. देवाने एक चीज दिली, एक गोष्ट दिली. बघा, अपंग सुद्धा व्यक्ती असतो. अपंग व्यक्तीला सुद्धा एक गुण देवाने एक्स्ट्रा दिलेला असतो.
काहीतरी वेगळं. सचिन तेंडुलकरला हाईट कमी होती, पोलीस भरती सुद्धा होणार नव्हता. त्याने विचार केला शिक्षण शिकायचं नाही, 10वी नापास, परंतु भारतरत्न पुरस्काराचा वयाच्या 40व्या वर्षी मानकरी ठरला, तो म्हणजे सचिन तेंडुलकर. बरोबर आहे. मला सांगा, देवानं दिलं नियोजन, त्यानं प्रामाणिकपणे निभावलं की नाही निभावलं? आयुष्य थोडं आहे, मोज काय, 1 लाख वर्षाचं आयुष्य 10वर येऊ नये याच्यावर मी बोलत होतो. बघा, आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे. एक कलाकार होता, सुंदर कलाकार होता, सुंदर मूर्त्या त्यानं तयार केल्या होत्या आतापर्यंत जीवनामध्ये, आणि त्यानं नियोजन केलं की मी या जीवनाला सोडून जाणार नाही, या पृथ्वी तलाला मी सोडून जाणार नाही, या पृथ्वी तलावरच घर करून राहणार, असं मानस त्यानं मनाला ठेवलं होतं. परंतु जन्म दिला देवानं तर मृत्यू सुद्धा देणार आहे, तोच देणार आहे. देह दिला म्हणजे देह घेऊन सुद्धा जाणारा तोच आहे. आणि देवाने दिलेला जन्म त्याने नियोजन काय केलं, त्याच्या स्वतःच्या 100 मूर्त्या तयार केल्या, रांगेमध्ये ठेवल्यानंतर 100 मूर्त्या ठेवल्यानंतर यमदूत येणार होते हे माहिती झालं, आणि एका मूर्तीमध्ये जाऊन लपला, जे की 100 मूर्त्या लावल्या होत्या. एका मूर्तीमध्ये जाऊन लपल्यानंतर यमदूत आले. पाहिलं तर काय, ज्या व्यक्तीला न्यायला आणलोय त्याचा फोटो आपल्या समोर आहे, आणि समोर फोटो आहे त्याच्या 100 मूर्त्या दिसल्या. न्यायचं कुणाला? चुकीच्या जर व्यक्तीला जर मी नेलो तर मला सजा भोगावी लागेल, आणि जर सजा मला भोगायची असेल तर काहीतरी मला नियोजन करावं लागेल. वेगळा वेश घेतला, मूर्तीच्या बाजूला गेला, ब्राह्मणाचा वेश घेऊन परत त्या मूर्त्या समोर आल्या एकच कार्यक्रम सुरू केला. वा 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 वा, कोण असेल हा कलाकार? वा, सुंदर मूर्त्या तयार केल्या. वा वा, स्तुती करू लागला. जशी स्तुती करू लागला तसं कलाकारामधला कलाकार जागा झाला, आणि पटकन मूर्तीच्या बाहेर तो आला, जरूरच उडी मारली. पटकन काय पाहिजे, यमदूताला काय पाहिजे म्हणून गेला. मला सांगा, देवानं देह दिलाय, 1 लाख दिलाय, मूर्तिकार होता, कलाकार होता, थोडा मी कमी करा दादा, आणि हे फेकू नका, डबल आवाज देऊ नका, कानावर पोहोचायसारखा आवाज द्या. हा, हॅलो, रिपीट देऊ नका. आपल्याला आयुष्य मिळालंय, देह मिळालाय, जोपर्यंत मिळालाय तोपर्यंत चांगलं कार्य केलं पाहिजे. जायच्या वेळेला जावंच लागतं, कारण राहायला कोणी आलेलं नाही, पृथ्वी तलावर घर करून राहायला कोणीही आलेलं नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला मिळालेला देह आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण केलं पाहिजे, जोपर्यंत आहे तोपर्यंत वाचा पिकवली पाहिजे, जोपर्यंत आहे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. एक चिमणी होती, एक उदाहरण देतो आणि प्रपंचरणाकडे येतो. उदाहरण असं आहे, चिमणी होती, सुंदर चिमणीचा जीव केवढा, मला सांगा, एवढा बारीक जीव होता. जंगल पेटलं होतं, जंगल पेटल्यानंतर चिमणी चोचमध्ये पाणी घेऊ लागली आणि आग भिजवण्याचा प्रयत्न करू लागली. चिमणीनं चोचत पाणी घ्यावं, आग भिजवावं, चोचत पाणी घ्यावं, आग भिजवावं. जंगलामध्ये असंख्य प्राणी होते, हत्ती होते, मोठे मोठे प्राणी होते. हत्तीनं प्रश्न केला, चिमणी एवढी चोच आहे तुझी, किती पाणी बसणार आहे, एवढी मोठी आग भिजणार आहे का? चिमणीनं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं, ते भक्तीला धरून होतं. चिमणी म्हणाली, ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास काढला जाईल त्या वेळेस माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये असेल. हे दिलेलं उत्तर घरी घेऊन जा मंडळी. आग लावायची नाही तर आग विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तो गोपाला सांगतात.
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. याची थोर भक्ती आवडते देवा. देवाला भक्ती कोणती आवडते? त्याचे आई वडील अंध होते, अंध, आणि त्या आई वडिलांना काशी विश्वेश्वराचं दर्शन करावं अशी मनोभावना इच्छा होती. ती इच्छा प्रकट केली. बाळा, अरे डोळ्याला दिसत नाहीये, या अंतर चक्षुनी त्या देवाला पाहावं, नजरेमध्ये बसवावं, असं ते आई वडील व्यक्त होतात. देवा, बाळा, श्रावणा करशील का यात्रा? जंगलाची यात्रा आहे, काट्या कुट्याची यात्रा आहे. करशील आम्हाला? शेवटची इच्छा एकच कोण पात्र ठेवा, बदल करू नका. काय होईल? करशील का? काशी विश्वेश्वराला पाहावं असं म्हणतो. करशील? बाळ कसलाच विचार केला नाही. बाळानं कावड केली. एकीकडे आईला ठेवलं आणि एकीकडे अंध बापाला ठेवलं. दोघांची कावड निघाली. मैलोन मैल निघाली ती कावड. संध्याकाळच्या वेळेला तहान लागली. नरड्याला कोरड पडली होती माईच्या. माय एकही बोलली नाही, दोनही बोलली नाही. का बोलणार? कारण संध्याकाळच्या वेळेला बाळाला पाठवावं तर हिंस्र पशु पक्षी त्याला खातील, मारतील अशा भीतीपोटी माय बोललीच नाही. ज्यावेळेस तहान व्याकुळ झाली, नरड्याला कोरड पडली होती, त्यावेळेस बाळाला म्हणे, बाळा, अरे नरड्याला कोरड पडली आहे, 2 थेंब आणून देशील? असे बोलल्यानंतर झरी घेतला आणि झऱ्याचं पाणी आणण्यासाठी गेला. पाणी घेतोय ना घेतोय, त्याच्या काळजामध्ये बाण घुसला. शिकाऱ्याला वाटलं मला शिकार भेटली की काय. कारण अयोध्येचा राजा दशरथ ज्या दिशेला आवाज येत होता त्या दिशेला बाण सोडल्यानंतर तो काळजात लागणारा बाण पशुला लागला नव्हता, हिंस्र प्राण्याला लागला नव्हता, तर तो श्रावण बाळाच्या काळजामध्ये घुसला होता. आई बाबा असा आवाज काढल्यानंतर जवळ पाहतो तर काही एका प्राण्याची हत्या झाली नाही, तर एका माणसाची हत्या आपल्या हातून झाली. दोघांचं संभाषण झालं. कोण आपण? हे अयोध्येचा राजा दशरथ. या वेळेला भेट होईल असं वाटलं नाही. नाव ऐकून होतं, परंतु या ठिकाणी भेट होईल असं वाटलं नव्हतं. राजा, घात केलास घात. कावड करून निघालो होतो आई वडिलांना तीर्थयात्रेला. काळजामध्ये बाण घुसवलास. काही क्षण राहिलेत माझे. मायबाप नरड्यानं व्याकुळ झालेले आहेत, पाणीनं ताणीनं व्याकुळ झाले, त्यांना पाणी निघून दे असं बोलल्यानंतर प्राण सोडला. झाडी घेतली. ज्या दिशेला मायबाप बसले होते त्या दिशेला तो अयोध्येचा राजा निघाला. त्या दिशेला बाळ गेला होता, त्या दिशेला कान लावून बसलेले मायबाप म्हणतात, बाळा, अरे आलास का? नरड्याला कोरड पडली आहे, 2 थेंब देशील का? बाळ एकही बोलला नाही, दोनही बोलला नाही. बाळ नव्हताच तो. अरे बाळा, तीर्थयात्रा करायला खूप त्रास होत असेल तर राहू दे ही तीर्थयात्रा. अरे परत जाऊ आपल्या घरी. त्यावेळेस अयोध्येच्या राजाच्या डोळ्यातून अश्रू आल्याने तो म्हणाला, तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मारला गेलेला आहे. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. हे शब्द कानावर पडताच माईच्या हृदयातून आणि कारुण्यातून आवाज बाहेर पडला. तो शाप होता. शाप दिला म्हणून रामायण घडलं. शाप दिला नसता तर रामायण घडलं नसतं. त्याच्या मागचं कारण शाप दिला. पुढं तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगानं तू सुद्धा मृत्यू पावशील असा तो शाप होता. मला सांगा, श्रावण बाळाची भक्ती कमी पडली, शक्ती कमी पडली? काय कमी पडलं? बोला की. श्रावण बाळाची मनोभावना इच्छा होती. अंध आई बाबा आहेत, काशी विश्वेश्वराचं दर्शन घडावं आणि त्यांची भक्ती पूर्णत्वाकडे न्यावं अशी भक्ती करणारा श्रावण बाळ होते. म्हणून त्रिकाळाबाधित सत्य आहे. जर आपण उदाहरण देत असताना कुणाचं देतो? बाबा, श्रावण बाळासारखा मुलगा जगामध्ये होणे नाही. म्हणून श्रावण बाळाची भक्तीचं उदाहरण देत असताना मी सांगेल, देशभक्ती पाहिजे. देशभक्तीसाठी आमचा 21 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला. तो म्हणजे आमचा भगतसिंग. गेला की नाही गेला? भक्तीसाठी, देशाच्या भक्तीसाठी 21 वर्षाचं, लग्न नाही, काही नाही, हसत हसत माई बापावर बोलून तिलांजली दिली आणि हसत हसत फासावर गेला. ज्या क्षणाला फासावर जायचं होतं, भगतसिंग फासावर जाणार आहे. रात्रीची वेळ ठरली होती. पहाटे 3 वाजता त्याला फासावर द्यायचं होतं. पहाटे 3 वाजता तो जल्लाद म्हणतोय भगतसिंगला, आपकी आखरी ख्वाहिश क्या है? भक्ती सांगतोय, आपकी आखरी ख्वाहिश काय? त्यावेळेस भगतसिंग म्हणतोय, मला 2 मिनिट वेळ द्या. त्यावेळेस 2 मिनिट वेळ दिल्यानंतर भगतसिंग हात पुढे करतोय, जमिनीला टेकवतोय आणि व्यायाम काढण्याचा प्रयत्न करतोय. डिप्स काढतोय, डिप्स व्यायाम करतोय. आणि जल्लादने विचारलं, भगतसिंगजी, आपको आखरी 2 मिनिट में फांसी होने वाली है, आखरी 2 मिनिट में आप व्यायाम क्यों कर रहे हैं? त्यावेळेस भगतसिंगने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. ते घरी घेऊन जावा. त्यावेळेस तो भगतसिंग म्हणतोय, माझ्या देवाला मी मातृभूमीला अर्पण होतोय. माझ्या देवाला मी सुकलेले फुलं वाहत नाही. मी फुलं वाहतो ते टवटवीत फुलं वाहतो. फुललेला हार मी देवाला वाहतो.
फुललेले फुलं मी देवाला वाहतो. मी माझ्या मातृभूमीसाठी मी अर्पण होत आहे आणि मी सुद्धा प्रफुल्लित गेलं पाहिजे, फुललेलं गेलं पाहिजे म्हणून मी माझं शरीर फुगवतोय, फुलवतोय. दिलेलं उत्तर बघा. फासावर जाणारा व्यक्ती 2 मिनिटात गळ्याला फास बसणार आहे. ती भक्ती पाहिजे. ही भक्ती आम्हाला सांगतो. शाळेमध्ये आम्ही भक्ती सांगतो. जी धर्मा जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे. मग मला सांगा, आज सुद्धा बॉर्डर वरती जे लोक शहीद होतात, आई वडिलांना त्याग करून, बायकोचा त्याग करून बॉर्डर वरती सीमेवरती देतात, मग त्यांची भक्ती कमी आहे का? ते पण भक्ती करतात. मग ते भक्ती आणि सांगितले काय, जय जवान जय किसान. किसान सुद्धा भक्ती करतोय, शेतामध्ये पिकवतोय म्हणजे भक्ती आहे. त्यानं पिकवलंच नसतं तर आपल्याला खायला भेटलं नसतं. आज आमच्या शेतामध्ये हळद पिकवता तुम्ही, मग तुमच्या शेतामध्ये हळद आहे, भात पेरलाय का? मग तुम्ही भात म्हणजे साडी पेरल्या का नाही पेरलाय? साडी पेरणारा, नियोजन करणारा तिथं भक्ती करतोय की नाही करत? त्याच्यामुळे आपण जगतोय. मला सांगा, ती भक्ती नाहीये का? भक्ती 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 नेमकं कोणती भक्ती? आम्हाला सांगितलं, मीराबाईनं सुद्धा भक्ती सांगितली. मीराबाईची भक्ती बघा, मेवाड प्रांतातली मीराबाई, तिची भक्ती किती मोठी. राजपुरोहित घराणा, मेवाड प्रांतामधील ती मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधावं, हातामध्ये चिपड्या घालाव्या आणि तासन तास कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीसमोर बसावं आणि भजन करावं. श्रीकृष्ण गोविंद जीवे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. तासन तास भजन करावं श्रीकृष्णाचं. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी नावं ठेवावं. राजाकडे जावं, कोण आहे ही वेडीबाई? कोण आहे? पायामध्ये घुंगरू आहेत, हातामध्ये चिपळे आहेत, तासन तास भजन करते, केस विस्कटलेले आहेत. कोण आहे? कोण आहे? नावं ठेवू लागले काही लोक. बापाला सहन झालं नाही, पोरगी आपली वेडी झाली, पागल झाली असं घोषित केलं. संध्याकाळच्या वेळेला मायबापांनी चर्चा केली, आपण विष देऊन संपून टाकूया लेकराला, पोटच्या गोळ्याला संपून टाकूया अशी चर्चा झाली. पत्नी समोर प्रश्न होता, भक्ती सांगतोय मी भक्ती, थोड्याला सेटिंग करा. आपण मीराबाईची भक्ती सांगत होतो. तासन तास भजन करावं, श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर बसावं, पायामध्ये घुंगरू, हातामध्ये चिपळे आणि भजन करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे आई वडिलांना पटलं नाही. येणारे जाणारे लोक नाव ठेवू लागले, कारण मेवाड प्रांतातला राजा होता, तिचा वडील खूप मोठा घराणा होता, राजपुरोहित घराणा होता. ते घराण्याला ठेवणारी व्यक्ती नाहीये असं समजून त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. केस विस्कटलेले, येणारे जाणारे नावं ठेवू लागले. संध्याकाळच्या वेळेला चर्चा झाली, संपून टाकूया, विषयाचा प्याला भरला. पोटच्या गोळ्याकडून बोलावं का ज्याच्यासोबत लग्न करून आलोय त्याच्याकडून बोलावं? पत्नीला प्रश्न पडला, निश्चय ठरला की आपण संपून टाकूयात, पतिरायांच्या सोबतच राहूयात. विषयाचा प्याला भरला. हसत हसत मीराबाईनं तो विषयाचा प्याला प्राशन केला. महाराज, मला सांगायचे काय,
मग घुंगरू बांधकर मीरा नाची रे. हसत हसत पिवत पिवत विषचा प्याला प्राशन केला. मला सांगायचं काय की मीराबाईनं हसत हसत विषाचा प्याला पिला, प्राशन केला. ज्यावेळेस प्राशन केला त्यावेळेस त्या हृदयावरती तिच्या चित्तावरती त्या विषयाची बाधा झाली नाही. का झाली नाही? कारण जर एका भक्तानं जर त्या देवाचं चिंतन, देवाचं जर भजन मनातून केलं, मन लावून जर केलं तर देव त्याच्यासाठी धावून येतो. म्हणजे मीराबाईसाठी सुद्धा देव झाली नाही. आपलं भजन वर बोललं, आपली पूजा वर बोलली. आपण पूजा कसा करतो? देवघरावर जातो, टोपलं ठेवलेलं असतं, पाणी असते, आशेने देव आशे देव उडले जातात. मग ते खंगाळून खंगाळून असे एक 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 लगेच ठेवले जातात. गंध घेतात, डोळ्यात चाललाय का, कानावर पडायलाय का, कपाळावर पडायलाय का, काही नाही. अक्षदा प्रसाद काय करायला? भक्ती आपली कुठे आहे, कशी आहे? आपण देवाची पूजा कशी करतो आणि आपल्या बाळाचं संगोपन कसं करतो लहान, त्याचा फरक सांगतो. बाळाला आपण मांडीवर घेतो, असं पायावरती पालथं टाकतो, गरम पाणी असते, गोड असते पण टाकतो. मला सांगा त्याचा गन पावडर करत असताना पावडर घेऊन असं खातो, त्याला एक गाडी बनवतो, ते पावडर असं उडवतो, असं असं लावतो. काजळ भरताना डोळ्याच्या पापणीलाच लागलं पाहिजे, डोळ्यात गेलं नाही पाहिजे असं लावतो. आणि गंध सुद्धा मधोमध लावतो, दृष्ट लागलं म्हणून ते लावतो. आता मला खरं बोलायला कुठं बोलायला माझ्या लेकरांना कुठं बघितले की आंघोळ घालताना असं खरं खोट आहे? झोप लावू काय? बोला की असं असतंय का? आपल्या लेकराला न्हाऊ घालताना, पावडर करताना आपण जशी काळजी करतो ना तशी काळजी आपण देवाची करतो का? नाही, करत नाही. म्हणून तर भक्ती आपली कमी पडते. आपली भक्ती वाढवायची असेल तर तुकोबाराने सांगितलं पहिल्यांदा, इकडे असेल ते कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. आपली भक्ती केली पाहिजे. आता हात मोकळे करा आणि प्रामाणिकपणे भजन. माझ्या झाशीच्या राणी होती, युनिफॉर्मवर जातात, परंतु परीक्षेला येताना आम्ही अशा वेगळ्या घरी घातल्या. अक्षरशः आपली संस्कृती जपली येताना आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. कानोपात्रा बघा, वेश्याची मुलगी होती, वेश्याची मुलगी होती, वेश्याची मुलगी कानोपात्रा. ज्या वेळेस पालखी निघायची, पालखी सोबत असंख्य संत लोक, मंडळी लोक टाळ वाजून भजन करून पालखी जात होती. समोर रांगोळ्या होत्या, सडा सारवण केलेलं. आणि कानोपात्रा बघते की आपल्या घरामध्ये संत मंडळी जेवायला काय येत नाही, का जेवण करत नाहीत, काय येत नाही. आईला प्रश्न केला, आई हे संत लोकांना त्याच गावात तिथे एक कीर्तन होतं, मंगळवेढा म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये कीर्तन असताना एक तासाचं कीर्तन होतं. कानोपात्रा त्या कीर्तनाला गेली आणि त्या कीर्तनामध्ये ऐकली, सावळी सुंदर रूप मनोहर, राहोनी दंतर विधली माझे, आणि काही इच्छा आम्हा नाही चाल. तिने ऐकलं, कानावर स्वर पडले. देव पात्राचं होतं, एवढी सुंदर रूपवान मुलगी होती. पान खाल्लं तर सहज दिसायचं महाराज, पान खाल्लं तर सहज दिसायचं. एवढी रूपवान, एवढी सुंदर मुलगी कानोपात्रा भगवंताला पाहण्यासाठी, पांडुरंगाला पाहण्यासाठी गेली. देव कसा आहे पाहावं, कारण देवाचं वर्णन खूप ऐकलं होतं. देवाचं वर्णन एवढं ऐकलं होतं कानोपात्रानं की ते देव सावळे सुंदर रूप मनोहर. आणि हे काय देव? रूप सावळे रूप सावळे
सावळे सुकुमार. बघा, देव खूप सुंदर आहे. देवावर अभंग तयार केले आणि कानोपात्रा म्हणते, मी जसा देवाचं वर्णन ऐकले तसा तर देव मला दिसलाच नाही. देव तर काळा मंगार आहे. देव काळा आहे, सावळा आहे. माझ्यासारखा तर रूपवान नाहीच आहे. वर्णन ऐकलंय परंतु तसा नाहीये. ज्या वेळेस कानोपात्रानं बोट ठेवलं, हात ठेवला, स्पर्श केला दर्शन घेण्याचा, तिथं अक्षरशः खड्डा पडला. महाराज मूर्तीला बारीक खड्डा पडला. कधी गेला तर बघा, बारीक खड्डा आहे. तो खड्डा कुणामुळे पडला तर कानोपात्राचा स्पर्श झाला होता आणि खड्डा पडला. कानोपात्रा भक्ती करू लागली. पायामध्ये घुंगरू, हातामध्ये चिपळ्या, देवाचं भजन. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, म्हणजे भजन करू लागली कानोपात्रा. हातामध्ये चिपळे आहेत, पायामध्ये घुंगरू आहेत, भजन करायला लागली तास. आणि बघा, त्यावेळेस तो प्रांत पंढरपूर हे प्रांत कर्नाटकमध्ये होता. बिदर त्याची राजधानी होती आणि बिदरचा कर्नाटकचा भाग त्याला जोडला होता. पंढरपूर पूर्वीसारखं जर असतं ना, खूप सुंदर असतं. कारण कर्नाटक राज्यानं ते पंढरपूर खूप लुटून नेलं. त्यावेळेस ते निजाम होते, त्यावेळेस ते मुसलमान होते आणि त्यावेळेस तो काळ वेगळा होता निजामाचा आणि त्यांच्याकडे ते राज्य होतं. तिथला एक राजा आला आणि कानोपात्राला पाहिलं. कानोपात्रा भजन करत होती. तिचं रूप पाहिल्यानंतर तो म्हणतोय, अरे हे कोण आहे? त्यावेळेस तिथल्या लोकांनी उत्तर दिलं की ही कानो, हिनं घराचा त्याग केलाय आणि इथं पंढरपूर निवास झालाय. कानोपात्राचं रूप पाहिलं आणि तो राजा चर्चा झाली. ती भक्त आहे, पांडुरंगाची भक्त आहे, विठ्ठलाची भक्त आहे आणि ती कानोपात्रा आहे. अरे ही काय करते? भजन करते. अरे एवढी सुंदर आहे तर आपल्या दरबारामध्ये घ्या ना तिला. आपण नर्तकी बनवू, तिला नाच काम शिकू, तिला गाणं म्हणायला शिकू, सगळ्या गोष्टी आपण शिकू. तो राजा वर्णन करतोय. घ्या ना, बंदी करा तिला, बंदी करा, घ्या सोबत आपल्या. तिला ही बातमी कळाली कानोपात्राला, आपल्याला बंदी करून नेतायत लोक, आपल्याला नाही त्या कामाला लोक लावतायत, पांडुरंगापासून विलंब करतायत, नाही जायचं आपल्याला त्यांच्यासोबत. म्हणून कानोपात्रा पुढे पळायला लागली आणि ती लोक मागे पळायला लागले. कानोपात्रा पुढे पळते, ती लोक मागे पळतायत. पुढे पळत गेली आणि पांडुरंगाच्या चरणावरती जाऊन कानोपात्रा नतमस्तक झाली आणि देवाला म्हणाली, पांडुरंगा, अरे तुझी भक्ती केली, तुझी सेवा केली आणि तुझ्या भक्तीतच मला ठेव. आणि हे शब्द म्हणायला तिचा जीव जाईल. एकदा झालं महाराज, चरणावरती पाय ठेवलं, अशी मुली ठेवल्या, प्राण गेल्या महाराज. त्याला भक्ती म्हणतात. आणि पाहिलं लोकांनी की असं झरल्या मळ जसं खाली पडते ना, तसं कानोपात्रा खाली पडली महाराज. मला सांगायचं आहे का की तिने भाव ठेवला होता. त्यावेळेस लोक आले, ब्राह्मण लोक आले. अरे वेश्याची कन्या ही, आपलं देव वाटवला अरे तिला न्या तिकडं निघून जावा, तिला तिकडं पुरा, इथं ठेवू नका, घेऊन जावा. काही मंडळी नावं ठेवू लागली. परंतु इथं अनंता नावाचा एक व्यक्ती होता. त्याचं प्रल्हाद शास्त्री नाव होतं, परंतु त्याला अनंता म्हणत होते. अनंता आणि अनंत शास्त्री तिथं आले आणि अनंत शास्त्री म्हणाले, काय करताय? ती कानोपात्रा आहे, आपण बघितलं तिचं भजन, आणि तिचं रूप सुंदर आहे, तिचा आवाज सुंदर आहे, तिचं सर्व सुंदर आहे आणि ती आपल्या पांडुरंगाची भक्त आहे. तिची हेटाळणी करू नका. आज रात्री इथं तिचं प्रेत ठेवतो, संध्याकाळी आणि तिच्या बाजूला मी झोपतो.
ज्या वेळेस पांडुरंग परमात्मा जसे आदेश देतील ना तसा तिचा विधी आपण करूया. संध्याकाळच्या वेळेला पांडुरंग बोलला, अनंता हे अनंता अनंता रे कानपात्रा पवित्रा पवित्रा हे अनंता अनंताला झोपलेल्या अनंताला म्हणजे अनंता अरे ती कानोपात्र आहे, ती पवित्र आहे. आणि माझ्या उजव्या हाताला तिची सावली झाली पाहिजे. माझ्या उजव्या हाताला माझ्या तिची माती झाली पाहिजे. आणि आज सुद्धा आपण बघतोय कानोपात्रा कधी गेला तर बघा अगोदर गेल्या मस्तकाला कानोपात्राची फांदी लागते आणि नंतर पांडुरंगाच्या पायाचं दर्शन होतं. महाराज पायाचं दर्शन होतं. ती कानोपात्रा भक्ती जर भक्ती केली म्हणून पांडुरंगाला जवळ जागा दिली अशी भक्ती पाहिजे. पांडुरंगाची भक्ती आपण करतो. मग भक्तीसाठी अभंगाच्या तुकोबाराने द्वितीय चरणामध्ये सांगितले, म्हणजे चित्तामध्ये समाधान पाहिजे. मला सांगा, ज्या वेळेस आपल्याला जाण्याची वेळ येते त्यावेळेस आपण थांबायचं नाही, आनंद व्यक्त करायचा. कोरोनामध्ये काही लोक गेले महाराज, येऊन गेले ते. तुम्हाला काय वाटतं? येऊन गेले ना, कोरोना गेले का? जर कोरोना गेले असतील आपण इथं हजर असतो का? नाही महाराज, भीती पोटी मेले. कुणाला शुगर असेल, कुणाला भीती असेल, कुणाची भक्ती कमी पडली असेल, बरोबर आहे. कुणाचं काही झालं असेल, काही आजार निघाला, त्याच्यासाठी भक्ती करा ना. आपली वाचा पिकवली पाहिजे. वाचा पिकली ना, भक्ती तारलं ते देव. जसं तारलं, कुणाला तारलं? मीराबाईला तारलं. का तारलं? पायोजी महिने राम जगन जन पायो, पायोजी महिने राम जगन जन पायो. रामाचं धन पाहिलं आपण पैशाच्या मागला. बघा, ठेविले अनंते तैसे चिरहावे, जितकी असू द्यावे समाधान. एकदा टाइम सांगा मला, म्हणजे मी त्या पद्धतीने सांगतो. हा 10,000 संपवायचं का? संपवायचं. गाव करायचं मला काय 10 कधी सोडत नाही. माणसाची सावली कधी सोडत नाही. कावळ्याला चंद्र कधी दिसलाच नाही, घोड्याला सूर्य कधीच दिसला नाही. वाक्य आहे का माझे? माणसाची सावली माणसाला सोडत नाही, कावळ्याला चंद्र कधी दिसला नाही आणि घोड्याला सूर्य कधी दिसला नाही. तसं आपल्या माय बापाला सांभाळणारे जे विदूषित लोक आहेत, न सांभाळणारे जे विदूषित लोक आहेत, एक माता माऊली
वृद्धाश्रमाच्या बाहेर उभारली होती. हातामध्ये चिठ्ठी होती, कागद होता. आणि वृद्धाश्रम सगळ्यांना माहिती आहे ना वृद्धाश्रम म्हणजे काय. त्या वृद्धाश्रमाच्या बाहेर गेटला उभारली, हातामध्ये चिठ्ठी होती. ती चिठ्ठी हातात घेऊन रडत होती, डोळ्यामधून अश्रू बाहेर पाडत होती. ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, माय मी तुला न्यायला येणार हाय. त्याच्यावरती लिहिलं होतं, तुझ्या आवडती पैठणीची साडी मी घेऊन येणार आहे आणि मी तुला न्यायला घरी परत येणार आहे. ती चिठ्ठी वाचल्यानंतर आनंद झाला. माय तुम्हाला न्यायला तर येणार आहे तुमचा मुलगा, मग तुम्ही रडताय का, आनंद अश्रू आहेत का. ती माता माऊली म्हणाली, 6 महिन्यापूर्वीची चिठ्ठी आहे. ही शोकांती काय. अरे ज्या पोटाच्या पोट तिडकीला सांभाळणारे इतर नारदाच्या गाडीवर उदाहरण देऊन त्या गोष्टीचं पण द्यावं लागते महाराज. कोंबडी आहे, तिचे 10-12 पिल्ल आहेत, परंतु कोंबडी संकट आलं ना त्या पिल्लांना त्या पंखाच्या खाली घेताना आम्हाला दिसते. 10-12 पिल्लांना आमची माय माऊली 5 लेकरं असू द्या, 6 लेकरं असू द्या, त्यांचा सांभाळ करताना आम्हाला दिसते. परंतु एक माय किंवा एक बाप त्यांना सहन होत नाहीये. ही कुठतरी वाटचाल थांबली पाहिजे महाराज. मला सांगा, प्रत्येकाला वयोवृद्ध व्हायचंय की वेळ कोणासाठी थांबणार नाही. लहानाचं मोठं व्हायचंय, तारुण्य पण आहे, वृद्धापण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जन्मताना दात नसतात आणि मृत्यूच्या समयी एक दात नसतात. ती विधी लिखित आहे, देवानं केलेली योजना आहे. जन्मताना दात नसतात त्यावेळेस माझ्या माईनं काला करून दुधाचा काला केला, भाकर कुस्करून भरवण्याचा प्रयत्न केला. बाबा दुधरुटी खा, बाबा दुधरुटी खा असं म्हणून चलवणारी शिकवणारी माय तिच्या वृद्धापणात दात पडल्यानंतर हा मुलगा काला तर लांब सोडावं, एक चक्कर भाकर सुद्धा देत नाही, वेळेवर देत नाही. हा समाज कुठेतरी चालला. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 1670 वेळ ठरली, कोंढाणा किल्ला सर करायचे. 4 फेब्रुवारी तारीख ठरली. 1670 नियोजन ठरलं आणि त्याच तारखेला रायबाचं सुद्धा लग्न होतं. ती पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे समोर आहे. भक्तीचं उदाहरण सांगतोय शेवटचं. भक्ती कशाला म्हणतात. तानाजी मालुसरे म्हणतात, लग्नाला यावं लागलं माझं. मा साहेब तुम्ही सुद्धा यावं लागलं, अक्षिदा टाकावं लागलं, माझ्या रायबाचं लग्न आहे. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती शंका दिसली, शंका. आणि ती शंका होती, कोणाला कोण सर करेल, कोणाला कोण काबीज करेल. सर्व किल्ले आपल्या ताब्यात आहेत, 360 किल्ले आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि तो कोणाला फक्त राहिलेला आहे. कोणाला आपल्या ताब्यामध्ये आला पाहिजे. भक्ती कोण करेल, कोण जाईल ते सर करण्यासाठी. कारण मुझेबान राठोड नावाचा सेनापती तिथं बसलेला होता, गड राखून होता. कोणाला सर करण्यासाठी सारी गोष्ट नव्हती. यशवंती नावाची घोरपड घेतली होती तानाजी मालुसरे. राजा त्याटी विडा मी जातो असं म्हणणारा शब्द तानाजी मालुसरेंचे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज विडा द्यायला तयार होते. जय भवानी जय शिवाजी. अरे पोवाडा आता पण ऐकला ना, सळसळ होत आहे रक्त, तलवार घ्यावी आणि मुंडके छातावे असं वाटतंय. हे सळसळणार रक्त आपलं आहे, या मातृभूमीचं रक्त आहे. या स्वराज्यासाठी मोठ्या मोठ्या लोकांनी आहुती दिली, भक्ती दिली, भक्ती केली. आपण विसरून चाललो त्या मातीतले आपण लोक आहे. त्या मातीतल्या लोकांनी मायबापाला विसरलं नाही पाहिजे. भक्ती केली पाहिजे. श्रावण बाळाची भक्ती बघा, प्रत्येक भक्तीचं उदाहरण तुमच्या समोर आहे. ध्यानाराज ध्यानाराज ध्याना ध्याना ध्याना. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे वर बाबा आहेस तानाजी. वर बाबानं हळदीच्या वेळेला लग्न मंडपात पाहिजे, अक्षदा टाकण्यासाठी पाहिजे. तू जाऊ नकोस, कुणाला त्यांनी पाठवते. नाही राज, मलाच पाठवावं लागेल, मीच जाणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. ही शपथ घेतली महाराज. ऐकणार नाही तो, ताना आहे तो, काही मर्द मावळा आहे, ऐकणार नाही. मातोश्री म्हणताय दे विडा त्याला. विडा घेतला महाराज. सूर्याजी मालुसरे म्हणजे तानाजी मालुसरेचा भाऊ सूर्याजी मालुसरे. ती सूर्याजी मालुसरेला आदेश दिला, सूर्याजी आपल्याला निघायचंय, लग्न कार्यासाठी नाही तर कोणाला सर करण्यासाठी निघायचंय. भक्ती बघा किती मोठी आहे. सूर्याजी निघाला, काही मावळ्यांना सोबत घेतलं. यशवंती घोरपड आणि यशवंतीच्या सह्यानं, घोरखंडाच्या सह्यानं कोणाला सर केला. सपासप वार झाले. तानाजी मालुसरे धरणीवरती पडले. त्यावेळेस काही मावळे परत माघारी निघाले आणि आपला सेनापती खाली पडला म्हणाले. त्यावेळेस सूर्याजीने गर्जना केली, हर 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 हर
टाकून जीव द्या नाहीतर शत्रूसाठी युद्ध करून जीव द्या. हे सूर्याजीचे वाक्य होते. सूर्याजीनं गर्जला हर हर महादेव म्हणून गर्जना केली. परत युद्ध झालं आणि सेनापती जो होता उदयबान नावाचा त्याचा खात्मा केला आणि आपल्या राज्यामध्ये तोंडाला जिंकला. आधी लगीन तोंडाण्याचं माझी सेवा इथं संपवतो. माझ्या मानवाने पूर्ण तो ज्ञानेश्वर